मेकअप करायचा आहे, कुठलं फाउंडेशन लावायचं आहे, हे ब्लेंड कसं करायचं आहे, याने कलर कसं करेक्ट करतात, हा ग्रीन शेड कशासाठी यूज करतात बरं, हा पर्पल शेड काय करत असेल, मी कुठल्या रंगाची लिपस्टिक लावू. आणि नमस्कार, मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, मी नेहमी स्किन केअर, हेअर केअर, DIY, फॅशन, ब्युटी अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला व्हिजिट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना मेकअप करता येतो बट प्रॉडक्टचं नॉलेज नाही आहे, बिगिनर्स आहेत, मेकअप शिकायचं आहे बट प्रॉडक्ट कुठल्या स्किनसाठी कुठलं प्रॉडक्ट यूज करायचं अजिबात काहीच माहिती नाही आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर आज उशीर न करता लगेच आपल्या या व्हिडिओला स्टार्ट करू. आजची व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप हेल्पफुल होणार आहे, तर स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा. मी बिगिनर आहे, मला मेकअप करायचा आहे बट मला मेकअप प्रॉडक्टबद्दल काहीच माहिती नाही आहे. मला कुठलं फाउंडेशन लावायचं आहे, कुठलं कन्सिलर घ्यायचं आहे, कुठलं करेक्टर मला यूज करायचं आहे माझ्या पिगमेंटेड एरियासाठी, माझ्या रेडनेससाठी, माझ्या ब्राईटनअपसाठी मला काहीही माहिती नाही आहे. तर मग अशा वेळेस प्रॉडक्ट नॉलेज असणं खरंच खूप गरजेचं असतं. आणि ज्यांना मेकअप करायला आवडतं बट ते अशा प्रॉडक्टमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे ते त्यांच्या स्किन टाईपचंच नाही आहे, ते त्यांच्या अंडरटोनलाच मॅच करत नाही आहे. त्यांनी त्यांचा मेकअपच काळा पडून जातोय, खूप जास्त स्वेट येतोय, खूप जास्त ऑइली दिसतंय, खूप जास्त ड्राय होऊन जाते, खूप जास्त केकी होऊन जातं, खूप जास्त पॅची होऊन जातं. असं जर रिझन तुमच्यासोबत होत असेल तर तुम्हाला प्रॉडक्टचं बिलकुलच नॉलेज नाही आहे हे याच्यावरून क्लिअर होतं. तर प्रॉडक्ट नॉलेज म्हणजे काय, एखादं प्रॉडक्ट म्हणजे सपोज जर मी तुम्हाला फाउंडेशन सांगितलं, हे फाउंडेशन कुठल्या स्किनसाठी आहे, कुठल्या स्किन टाईपसाठी आहे, कुठल्या अंडरटोनसाठी आहे हे आपल्याला माहीत पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आणि जेव्हा पण इन्व्हेस्ट करू ना तेव्हा अशा 200-300च्या फाउंडेशनमध्ये कधीच इन्व्हेस्ट करायचं नाही. आता जर सपोज एखादं फाउंडेशन खूप जास्त छान आहे, भलेही त्याची प्राइस कमी असू शकते बट असं नाही की एकदम खूप जास्त 5,000चं फाउंडेशन घ्यायचं आहे मला, नाही, असं काहीही नाही आहे. तर पण चीप क्वालिटीचं फाउंडेशन पण नाही पाहिजे. तर याच्यावरून हे कळतं की इन्व्हेस्ट करताना प्रॉपर आपल्या स्किन टाईपनुसार, आपल्या स्किन टोननुसार, आपल्या स्किनच्या अंडरटोननुसारच आपण कुठल्याही प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. हे मी माझ्या तुम्हाला पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते. माझे पैसे जसे वाया गेले किंवा कधी मला कळत नाही, कधीतरी वेळ अशी होती की मला मेकअप करायला तर खूप आवडायचं बट प्रॉडक्ट नॉलेज देणारं कुणी नव्हतं. मेकअपच्या क्लासला कोण जाणार बरं कॉलेजला असताना, असं पण होतं. तर त्यासाठी आपल्याला आपण जे यूज करतोय अशा प्रॉडक्टचं नॉलेज असणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. तर हेच आज मी तुम्हाला पूर्ण A to Z प्रॉडक्ट नॉलेज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मेकअप करण्या अगोदर ती वेळ असते म्हणजे स्किन प्रिपरेशनची. स्किन प्रिपरेशन करताना कुठल्या महत्त्वाच्या स्टेप्स असतात, क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग आणि सगळ्यात शेवटची म्हणजे सनस्क्रीनसुद्धा. सनस्क्रीन विसरायची नाही. नंतर स्किन प्रिपरेशनसाठी सगळ्यात पहिली स्टेप येते मेकअपची, ती म्हणजे प्रायमर. आता प्रायमर कसा ओळखायचा की हा माझ्या स्किन टाईपचा आहे, तर ॲक्च्युली प्रायमर हा 2 टाईपचा असतो, जो ड्राय स्किनवाल्यांसाठी असतो आणि एक ऑइली स्किनवाल्यांसाठी असतो. आता ड्राय स्किनवाल्यांसाठी कुठला प्रायमर असतो, ड्राय स्किनवाल्यांसाठी हायड्रेटिंग प्रायमर असतो, ग्लो प्रायमर असतो, इल्युमिनेटिंग प्रायमर असतो. असे जिथे वर्ड्स दिसतील आपल्याला ते ड्राय स्किनवाल्यांसाठी आहे. आणि ऑइली स्किनवाल्यांसाठी मॅटिफाईंग मॅट प्रायमर, ब्लर पोरिंग प्रायमर, नंतर मॅट फिनिशिंग प्रायमर, असं जिथे जिथे लिहिलेलं असतं ते ऑइली स्किनवाल्यांसाठी असतं. नॉर्मल स्किनवाल्यांसाठी काय, नॉर्मल स्किन दोन्हीही कंबाईन करून वापरू शकतात. सेकंड स्टेप येते ती म्हणजे कलर करेक्शनची. येस, सेकंड स्टेप नेहमी कलर करेक्शनच करायचं जर तुम्हाला खूप जास्त पिगमेंटेशन असेल. ॲक्च्युली कलर करेक्टर हे पॅलेटमध्ये सुद्धा अवेलेबल असतं आणि लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल असतं. जे पॅलेटमध्ये असतं ते क्रीम बेस असतं,
क्रीम बेस कधीही ड्राय स्किनवाल्यांसाठी असतं आणि जे लिक्विड असतं ऑइली स्किनवाल्यांसाठी असतं. लिक्विड करेक्टर यूज करायचं आणि ड्राय स्किनवाल्यांनी क्रीम बेस करेक्टर यूज करायचं. आता सगळ्यात पहिला शेड असतो तो म्हणजे ऑरेंज. ऑरेंज शेड काय करतो, आपले जे खूप जास्त डार्क सर्कल्स असतात ना त्याला हाईड करायचं काम करत असतो. नंतरचा शेड म्हणजे जो असतो ग्रीन कलरचा. तर ग्रीन कलरचा जो शेड असतो तो आपल्या चेहऱ्यावरती कुठे ड्रायनेस झाली आहे, आत्ताच ॲक्ने येऊन गेले पण त्या ॲक्नेचा रेडनेस आहे, तर अशा वेळेस आपण ग्रीन करेक्टर यूज करतो. नंतर असतं ते म्हणजे पर्पल करेक्टर. पर्पल करेक्टर काय करतं, आपल्याला फोरहेडला खूप जास्त टॅनिंग झालेली असते तर तीच करेक्टर आपले जे डार्क सर्कल्स असतात. आता डार्क सर्कल्स दोन प्रकारे असतात, काहींचे खूप कमी लाऊड असतात आणि काहींचे खूप जास्त असतात. तर अशा वेळेस जर लाऊड असेल खूप जास्त तर ऑरेंज यूज करायचा आणि जर कमी असतील तर पीच यूज करायचा. आणि सगळ्यात शेवटी जो असतो तो म्हणजे येलो. तर येलो काय करतो, आपण जिथे जिथे आपल्याला कलर करेक्शनचं गरज आहे तिथे तिथे झाल्यावरती येलो कलरने आपण ते पुन्हा त्याच्यावरती ब्राईटन अप करण्यासाठी अप्लाय करत असतो. तर येलो कलर काय करतो मग, तो आपल्या स्किनला ब्राईटन अप इफेक्ट देण्याचं. आता कन्सिलर काय यूज करतो आपण आणि कन्सिलर कुठल्या शेडमध्ये यूज करतो. आता सपोज मला लाईट डार्क सर्कल्स आहेत आणि मला त्यांना हाईड करायचं आहे, तर मी अशा वेळेस 2 शेड लाईट कन्सिलर यूज करेल म्हणजे माझं काम चालून जाईल. अशा वेळेस आपण काय करतो, आणि जे लाईट कन्सिलर्स असतात म्हणजे ज्यांचा शेड जो आहे तो थोडासा फेअरमध्ये येतो अशांना आपण हायलायटिंगसाठी यूज करतो. नंतर जी आपली नोज असते त्याला कॉन्ट्रोल करण्यासाठी, म्हणजे जी नोजची आपली उभी रेष असते ना, सपोज इथून ते इथपर्यंत, याला आपण एकदम टोकदार दाखवण्यासाठी यूज करतो. कारण की इथला जो भाग असतो हा कॉन्टोरिंगमध्ये येतो, आपण ब्रॉन्झर किंवा कॉन्टोर यूज करत असतो. आणि प्रश्न असा आहे की ड्राय स्किनवाल्यांनी कुठली कन्सिलर यूज करायची आणि ऑइली स्किनवाल्यांनी कुठली कन्सिलर यूज करायची. तर ड्राय स्किनवाल्यांसाठी लिक्विड पण छान आहे. जर तुम्ही लिक्विडमध्ये जात असाल तर मी स्विस ब्युटीचं तुम्हाला सजेशन देईन की हे ड्राय स्किनवाल्यांसाठी खूप छान काम करते. आणि ऑइलीवाल्यांनी नेहमी लिक्विड प्रॉडक्ट्सवरच भर द्यायचा, म्हणजे तुम्ही नेहमी लिक्विड प्रॉडक्ट्सचाच यूज करायचा. आता आपलं कलर करेक्शन करून झालेलं आहे, तर आपण इथे अप्लाय करणार आहे आपलं फाउंडेशन. येस, आता फाउंडेशन कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, पावडर फॉर्ममध्ये, नंतर लिक्विड फॉर्ममध्ये आणि जे लास्ट आहे ते म्हणजे क्रीम बेसमध्ये. तर फाउंडेशन निवडताना एक लक्षात घ्या की तिथे स्किन टाईप, स्किन टोन आणि तिसरा म्हणजे स्किन अंडरटोन, म्हणजे अंडरटोन जे आपल्या वेन्स आहेत याच्यावर आपला अंडरटोन ठरतात. तर ह्या 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि त्यानंतरच एखाद्या चांगल्या फाउंडेशनमध्ये इन्व्हेस्ट करायचं. फाउंडेशन घेताना हे पहिल्यांदा नेहमी स्टोअरमध्ये जाऊन यूज करायचं, तिथे स्वॅचेस बघायचे आणि त्यानंतर मला एकदाचा तुमचा जो शेड आहे तो कळल्यानंतर तुम्ही त्या फाउंडेशनचा जो शेड आहे तो ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकता. तर आपण काय बघितलं, स्किन टोन, स्किन अंडरटोन आणि स्किन टाईप या 3 गोष्टींचा विचार करायचा असतो फाउंडेशन विकत घेताना नेहमी. तर स्किन टाईप काय असतो, आपली ड्राय आहे, नॉर्मल आहे, ऑइली आहे, कॉम्बिनेशन आहे, सेन्सिटिव्ह आहे. या ज्या टाईप आहेत मी जे तुम्हाला सांगितले यांचा विचार करायचा की याच्यातला कुठला टाईप तुमच्या स्किनवर जातोय. त्यानंतर स्किन टोन फेअर, लाईट, मीडियम, टॅन आणि डीप डाऊन, म्हणजे डीप आणि डाऊन, म्हणजे एखाद्याचा खूप जास्त गडद असतो किंवा एखाद्याचा खूप जास्त डार्क असतो, एखाद्याचा खूप जास्त फेअर असतो, एखाद्याचा विटिश असतो, असे खूप सारे टोन असतात. म्हणजे आपल्या चेहऱ्याचा जो रंग असतो त्याला आपण टोन म्हणतो. आणि स्किन अंडरटोन काय असतं बरं, स्किन अंडरटोन हा मुख्यतः 3 प्रकारचा असतो. तर ॲक्च्युली स्किन अंडरटोन नेहमी 3 प्रकारामध्ये येताना कूल, वॉर्म आणि न्यूट्रल अशा प्रकारामध्ये येतो. आता वॉर्म कसा ओळखायचा, आपल्या ज्या ह्या वेन्स असतात ह्या जर आपल्याला ग्रीन दिसत असतील तर आपला वॉर्म अंडरटोन आहे. नंतर ह्या वेन्स आहेत ज्या ग्रीन आणि पर्पल अशा कलरच्या दिसत असतील म्हणजे आपला अंडरटोन न्यूट्रल आहे, आणि नुसतं पर्पल दिसत असेल म्हणजे आपण कूल अंडरटोनचे आहे. तर या गोष्टी जेव्हा आपल्याला कळतात तेव्हाच आपण एका परफेक्ट शेडच्या फाउंडेशनमध्ये इन्व्हेस्ट करू शकू. जर या गोष्टी जर आपल्याला माहीतच नसतील तर आपण फाउंडेशन कसा विकत घेणार.
त्याचे स्वॅचेस सुद्धा कसे बघणार की हा माझ्याच अंडरटोनचा आहे, कारण की फेअरसाठी पण भरपूर असतात. फेअरसाठी कूलचे पण असतात आणि वॉर्मचे पण असतात. तसंच डीपसाठी पण आहे, म्हणजे डार्क स्किन टोनसाठी पण आहे की कूल अंडरटोनचे आहे, न्यूट्रल अंडरटोनचे आहे आणि वॉर्म अंडरटोनचे आहे. तर आपला अंडरटोन माहीत केल्याशिवाय कधीही कुठल्याच फाउंडेशनमध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही. आता क्रीम बेस्ड जे फाउंडेशन असतात, म्हणजे जे स्टिकमध्ये येतात, त्याच्यामध्ये भरपूर जास्त ऑइल कंटेंट असतो. ऑइल कंटेंट म्हणजे कोण? ते आलं ड्राय स्किनसाठी. आणि नंतर येतं ते लिक्विड फाउंडेशन. लिक्विड फाउंडेशन हे ऑइली आणि ड्राय दोन्हीसाठी असतं. आता ऑइली स्किन असते त्यांच्यासाठी फाउंडेशनवर लिहिलेलं असतं मॅटिफाईंग फाउंडेशन असं लिहिलेलं असतं, किंवा मॅट किंवा पोअरलेस वर्ड्स ज्या फाउंडेशनवरती लिहिलेले असतात ते फाउंडेशन ऑइली स्किनवाल्यांसाठी असतात. ड्राय स्किनवाल्यांसाठी लिक्विड फाउंडेशन असतात, त्याच्यावर लिहिलेलं असतं हायड्रेटिंग फाउंडेशन, ग्लोई फाउंडेशन, ड्यूई फाउंडेशन, इल्युमिनेटिंग फाउंडेशन असं जेव्हा लिहिलेलं असते तेव्हा ते फाउंडेशन ड्राय स्किनवाल्यांसाठी असतं. कॉम्पॅक्ट ही नॅचरल फिनिश देण्याचं काम करत असते, कव्हरेज देण्याचं काम करत असते. बट आपण पावडर ॲज अ फाउंडेशन म्हणून कधीच अप्लाय करत नाही. कन्सिलर कसा विकत घ्यायचा, त्याचा आपल्याला शेड कसा निवडायचा, जसे फाउंडेशनसाठी आपण स्किन टोन, स्किन अंडरटोन आणि स्किन टाईप बघितलं, तसं कन्सिलरसाठीही करायचं. यात काहीही मॅजिक नाही आहे. दुसरं कन्सिलर सिलेक्ट करताना सेम फाउंडेशनचं लॉजिक उचलायचं आणि कन्सिलर तर आपल्या व्हॅनिटीमध्ये असलेच पाहिजे. एक म्हणजे आपल्या स्किन टोनच्या कलरचं आणि दुसरं म्हणजे एक वॉर्म कलरचं. वॉर्म कलरचं म्हणजे थोडंसं 2 ते 3 शेड डार्क कन्सिलर. लाईट कन्सिलर तुम्ही ॲज अ हायलायटिंगसाठी यूज करू शकता, किंवा तुमच्या स्किन टोनचा जो कन्सिलरचा शेड आहे तो सुद्धा तुम्ही ॲज अ हायलायटिंग कन्सिलर यूज करू शकता. तर हायलायटिंग कसं करतात? आपले जे फीचर्स असतात ते थोडेसे एनहान्सिंग दाखवण्यासाठी आपण हायलायटिंग कन्सिलर म्हणजेच फेअर टोनचे जे कन्सिलर असतात ते यूज करतो. कन्सिलर नंतर ते वेळ येते ती म्हणजे कॉन्टोरिंगची. आता कॉन्टोरिंगमध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला असतो. एखाद्याचा जो स्किन टोन असतो तो लाईट असतो, मीडियम असतो, कोणाचा डीप असतो, कोणाचा ब्राऊन असतो, कोणाचा चॉकलेटी असतो. असे जे स्किन टोन असतात ना, तर आपल्या शेड निवडताना आपला स्किन टोन लक्षात घ्यायचा. कॉन्टोरिंग करायची की ब्रॉन्झिंग करायची, तुम्ही दोन्हीही करू शकता. ब्रॉन्झिंग हे नॅचरल फिनिशिंगसाठी असते आणि कॉन्टोरिंग हे नेहमी आपले जे फीचर्स असतात ना ते एनहान्स दाखवण्यासाठी असते. तर कॉन्टोरिंग जी असते ती खूप सगळ्या वेगवेगळ्या टेक्निक्समध्ये करता येत असते. जसं लिफ्टेड फेस दाखवायचं आपले, म्हणजे वरती दाखवायचं आहे, की हे जे आपले खूप जास्त गाल वरती आलेले असतात ना यांना पॅची दाखवायचे. पॅची म्हणजे आतमध्ये गेलेले दाखवायचे, खूप असं स्लिम लुक दाखवायचे. खूप काही काही वेगवेगळ्या टेक्निक्स आलेल्या आहेत. तर ह्या टेक्निक्स मी खरंच तुमच्यासोबत कमी व्हिडिओजमध्ये. तर आपण काय केलं पाहिजे? कॉन्टोरिंग केली पाहिजे आपल्या चेहऱ्यासाठी की ब्रॉन्झिंग केली पाहिजे? दोन्हीमधून काय सगळ्यात बेस्ट आहे? ब्रॉन्झिंगही करू शकता तुम्ही, कॉन्टोरिंगही करू शकता आणि तुम्ही दोन्ही प्लस करू शकता. ब्रॉन्झिंग हे नॅचरल आणि खूप छान इफेक्ट देतो. म्हणजे त्याच्यावर जर सनलाईट डायरेक्टली पडला ना आपल्या फोरहेडवर, तर आपण ब्रॉन्झिंग केलं पाहिजे कॉन्टोरिंगपेक्षा. ब्रॉन्झिंग हे नेहमी खूप छान दिसतं कॉन्टोरिंगपेक्षा. ब्लश. आता ब्लश कसा यूज करायचा? ब्लश कुठलाही यूज केला चालत असेल, तर ॲक्च्युली याच्यावर असं तर काही नाही आहे की कुठलाही यूज नाही केला पाहिजे काही. बट प्रोफेशनली जर बघितलं तर आपल्या स्किन टोनला मॅच होणारा, जसं आपण जर विटिश असो किंवा मग मीडियम टोनचे असो, तर असा कुठलाही कलर निवडायचा जो आपल्या स्किन टोनला मॅच होईल किंवा स्किन टोनसोबत एकदम परफेक्टली ब्लेंड होईल. असे जे ब्लशेस असतात ते निवडायचे. असं नाही की कुठला पण उचलला आणि लावून घेतला. एखादा जर तुम्ही कूल टोनचा कलर लावून घेतला तर तो असा दिसेल की ग्रेश दिसेल. तो तुमच्या चेहऱ्याला उठवून दाखवणार नाही, तो तुम्हाला उलट डाऊन करेल. तर या गोष्टींचं लक्षात ठेवायचं नेहमी, की जर तुम्ही वॉर्म टोनचे असाल, म्हणजेच जर वॉर्म अंडरटोनचे असाल, तर तुम्ही नेहमी पीच, ऑरेंज किंवा जेव्हा आपण पिंक पण सिलेक्ट करतो ना, तर तेव्हा असा पिंक सिलेक्ट करायचा ज्याच्यामध्ये वॉर्म ब्लश आहे ते वॉर्म टोनवाल्यांनी सिलेक्ट करायचे. आणि कूल टोनवाल्यांनी जे एकदम पिंकिश असतात, बेबी पिंक, लाईट पिंक किंवा ब्राईट पिंक, हे कूल टोनवाल्यांसाठी असतात. हायलायटर वॉर्म टोनवाल्यांनी नेहमी गोल्ड किंवा रोज गोल्ड,
पिंकिश फिनिशसाठी रोज गोल्ड हा सगळ्यात खूप छान ऑप्शन आहे. नंतर थोडासा सिल्वरही कधी कधी यूज केला तरी चालेल, असं काही नाही. आणि कूल टोनसाठी सिल्वर आहे, नंतर पिंकिश आहे, पूर्ण पिंकमध्ये येतो तो, त्याला म्हणतो आपण पिंकिश कलर. तर असा हायलायटर यूज करायचा. राहिला आय शॅडो. आता आय शॅडो प्रत्येकाच्या मनाने ही वेगवेगळी असते. ज्याला जसा आउटफिट घालायचा तो त्या प्रकारे त्यांचे आय शॅडो डिझाईन करत असतो. तर आय शॅडोला मी म्हणणार नाही की तुम्ही याच्यावर जा की त्याच याच्यावर जा, पण लक्षात घ्या की तुमच्या स्किन टोनला जे सूट होतील आउटफिट्स, त्या आउटफिट्सचे कलर निवडायचा प्रयत्न करायचा. आणि जर तुम्ही शिमर लावत असाल, म्हणजे जे ग्लिटर्स असतात ना, तर ग्लिटर काय होतं आपल्या चेहऱ्यावर इकडे तिकडे पडतं. तर अशा वेळेस ग्लूचा हेल्प घ्यायचा, म्हणजे जो आपला आयलॅश ग्लू असतो ना, तर तो पहिले स्प्रेड करायचा आपल्या याच्यावर, किंवा मग तुम्ही डायरेक्टली लिक्विड जे ग्लिटर आय शॅडो असतात त्याही यूज केल्या तरी चालतील. आजकाल तर खूप छान छान मार्केटमध्ये यायला लागलं आहे. डिओ क्रोमॅटिक असे वेगवेगळ्या खूप सुंदर सुंदर आय शॅडोज यायला लागले आहेत, की ॲक्च्युली फक्त ते एकच आय शॅडो घ्यायचे, पूर्ण असं छान स्मज करायची, त्याची इफेक्ट एकाच आय शॅडोमध्ये मिळतात. इकडून बघितलं की कलर चेंज होतो, दुसरीकडून बघितलं की दुसरा कलर दिसतो. खूप छान छान आजकाल आय शॅडो यायला लागले आहेत मार्केटमध्ये. तर मी सजेस्ट करेन की अशा एखाद्या आय शॅडोमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल, आणि खूप स्वस्त असतात, असं काही नाही, खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये असतात, असं खूप छान छोटूशा पॅकेजिंगमध्ये येत असते, तर तुम्ही त्या आय शॅडो सुद्धा जाऊ शकता. लिक्विड आय शॅडोमध्ये सुद्धा जाऊ शकता. क्रेयॉन सुद्धा यायला लागले. मी तर के ब्युटीची क्रेयॉन सुद्धा बघितली आहे की क्रेयॉनमध्ये छान मस्तपैकी शिमर आय शॅडो येते. आय आणि लिपस्टिक याच्यावर नेहमी भर द्यायचा. आयमध्ये नेहमी मस्कारा, काजळ आणि आयलायनर. आता याचा पण कलर जो आहे, नेहमी आपण ब्लॅक ठेवायचा असं नाही आहे. प्रत्येक वेळेस कलर थेरी याच्यावर काम करते. तर त्यामुळं मी तुम्हाला हे सजेस्ट नाही करणार की तुम्ही फक्त ब्लॅकच यूज केला पाहिजे, व्हाईट यूज केला पाहिजे. जसा तुमचा आउटफिट असेल, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ना, तसं त्या प्रकारे जे आहे आयलायनर किंवा काजळ किंवा मस्तपैकी मस्कारा. मस्कारा तर ऑब्व्हियसली आपण काळा यूज करतो, बट आयलायनर आणि काजळ जेव्हा आपण एकमेकांच्या थोडंसं अपोजिट यूज करतो, जर सपोज आपण ब्लॅक आयलायनर यूज केलंय आणि व्हाईट काजळ लावलंय, तर लुक अगदी एकदम भारी दिसतं. तर अशा प्रकारे जे आपल्या लुकसाठी कुठलं छान वाटेल असे प्रॉडक्ट्स तुम्ही निवडायचे. आता लिपस्टिक. तर लिपस्टिक निवडताना सुद्धा कलर थेरी मॅटर करते. येस. तर तुमच्या स्किन टोनला कुठला कलर खूप जास्त सूट होतोय याच्यावरच तुमचं जे पूर्ण लुक आहे ते डिपेंड करतं. तुम्हाला एखादी लिपस्टिक खूप छान उठलेली सुद्धा दाखवू शकते आणि डाऊन सुद्धा दाखवू शकते. अशा प्रकारे छान छान आपला स्किन टोन, स्किन टाईप, स्किन अंडरटोन ओळखायचा. आपल्या स्किनसाठी परफेक्ट असणारा फाउंडेशन असो, कुठलाही प्रॉडक्ट असो, तो घ्यायचा. आणि नेहमी एक लक्षात ठेवायचं, परफेक्ट आणि आपल्याला जो सूट होईल अशाच फाउंडेशनमध्ये किंवा अशाच प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचं. आपण आयलायनर, काजळ कुठलंही वापरू शकतो, बट फाउंडेशन जे बेस मेकअपसाठी आपण कुठलेही प्रॉडक्ट यूज करतो ना, क्वालिटीचे नेहमी असले पाहिजे. तर आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप हेल्पफुल ठरला असेल. जर खरंच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईबच्या जवळचं बेल आयकन जे आहे ते दाबायचं, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ मिस करा. इथेच निरोप घेते, इथेच थांबतोय. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टिल बाय, टेक केअर अँड लव्ह यू.